शहरात काल मध्यरात्री ढगफुटी झाली आहे। शहरातील हनुमान घाट परिसरामध्ये अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचं अन्नधान्याचं नुकसान झाले। हनुमान घाट परिसरामध्ये जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी पाहणी केली आहे। प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश दिले। शहरातली ड्रोन दृश्य एकीकडे आपण बघतो तर दुसरीकडे घरात पाणी साचल्यानंतर घरातल्या साहित्याची काय अवस्था झाली त्याची दृश्य। जालना शहरामध्ये काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यामुळे अनेक भागातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले, संसार उपयोगी वस्तू खराब झालेल्या आहे आणि जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर सकाळीच घटनास्थळी पोहोचलेले नागरिकांच्या भेटी घेत आहेत। अत्यंत विदारक अशा प्रकारची परिस्थिती आहे। रात्री 11ला जो पाऊस झाला मोठा, तो सकाळी 4:30-5 पर्यंत पाऊस हा होता आणि खरं तर ढगफुटी ज्याला म्हणता येईल तशाच प्रकारचा स्वरूपाचा पाऊस होता। इथं या परिसरामध्ये 16 लोक पुरामध्ये अडकले होते। आमचे स्थानिक शिवसैनिक संजय गायकवाड, बाकी इतर सर्व आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी यांना घेऊन आम्ही साड्या वगैरे लावून, शिडी लावून 16 लोक आम्ही रेस्क्यू केले, 16 लोक वाचवले या ठिकाणी। पण खरं तर फार विदारक आहे। लोकांच्या बकऱ्या वाहून गेल्या, गायी वाहून गेल्या, म्हशी वाहून गेल्या, कडबा वाहून गेला, घरातलं सर्व साहित्य, खाय प्यायचं साहित्य, वाईट परिस्थिती आहे। मी प्रशासनाला त्वरित आदेश दिलेले आहेत की इमिजिएट पंचनामे करा आणि सरकारकडून मदत मागून घेऊ। तसं NDRFला सुद्धा काही ठिकाणी लोक अडकलेत पुरामध्ये, त्यांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी मी ताबडतोब सूचना केल्या, हेलिकॉप्टर मागून घ्या। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।